प्रत्येकजण मागणी करत असतो की माझं असं व्हावं, माझं तसं व्हावं. अरे पण होण्यासाठी पण तुला काहीतरी करावं लागणार आहे ना. ज्यावेळेस तुझं हिरवंगार शेत बहरलेलं असतं त्यावेळेस तू ह्या ठिकाणी घाम गाळलेला असतो, त्या ठिकाणी तू परिश्रम केलेला असतं, कष्ट केलेलं असतं. तेव्हा तुझं ते पीक उभं राहतं आणि उभं राहिलेल्या पिकातनं तुला ते 4 पैसे उभं राहत असतात. मग तुला उभारी पाहायची म्हटल्यावर तुला असं कधीतरी त्या शेतामध्ये, त्या रानामध्ये तुला असं कधीतरी बसावं लागणार आहे, विचार पण करावा लागणार आहे की तुला या ठिकाणी काय करायचं आहे, जमीन काय क्वालिटीची आहे, या ठिकाणी कोणतं पीक येऊ शकतं, हे तू पूर्णपणे सगळं विचारपूर्वक जेव्हा तुझ्या मनामध्ये विचार मांडल, जेव्हा तुला उत्तर येईल की अरे यार तुला हे करायचं आहे, तर त्यावेळेस तू ते करायला पाहिजे. कारण त्यावेळेस तुझ्या मनाची पूर्ण क्षमतेने तुझी तयारी झालेली असते की आपल्याला हे करायचं आहे आणि तो ते करत असतो. ती जिद्द ठेव.